माझ्या प्रिय मुलामुलींनो, मी तुमची शाळा हिलरेंज माध्यमिक विद्यालयाची जुनी इमारत महाबळेश्वरच्या हिरव्यागार कुशीत भिलारच्या या पवित्र भूमीत मी अनेक दशकांपासून उभी आहे. आज अनेक वर्षांनी तुमच्याशी बोलण्याचा माझ्या मनातलं दुःख आणि अभिमान तुमच्यासमोर मांडण्याचा धीर करत आहे. माझा पाया रचला गेला तो दिवस मला आठवतो. या ग्रामीण भागातील मुलामुलींच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश यावा या एका उदात्त हेतूने द्रष्टे शिल्पकार कैलासवासी M.R. भिलारे साहेबांनी माझी उभारणी केली. त्यांनी एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला मूर्त रूप दिलं. त्यानंतर विकास पुरुष कैलासवासी बाळासाहेब भिलारे दादा यांनी माझ्यावर मायेची, विकासाची फुंकर घातली. त्यांनी मला वाढवलं, सजवलं आणि इथल्या प्रत्येक मुलासाठी एक सुरक्षित, प्रेरणादायी जागा बनवलं. या दोन महान आत्म्यांच्या त्यागातून आणि दूरदृष्टीतूनच माझा जन्म झाला, हे मी कधीही विसरू शकत नाही. आणि मग तुम्ही आला, माझी लेकरं. एक एक करून घाबरत आई वडिलांचा हात धरून माझ्या दगडी दरवाज्यातून आत आला. तुमच्या रडण्याने, हसण्याने, धावण्या बागडण्याने माझ्या निर्जीव भिंतीमध्ये प्राण आले. माझ्या कानांवर रोज जन गण मन आणि प्रार्थनेचे सूर पडायचे. वर्गावर्गातून येणारा गुड मॉर्निंग टीचरचा गजर माझा दिवस सुरू करायचा. फळ्यावरचा खडूचा आवाज, गुरुजींचा शिकवण्याचा आवेश आणि मधल्या सुट्टीतील तुमचा तो किलबिलाट, हेच माझं आयुष्य होतं. मी पाहिलंय तुम्हाला त्या लाकडी बाकांवर मैत्रीची नावं कोरताना, डब्यातला घास एकमेकांना भरवताना, परीक्षेच्या भीतीने माझ्या भिंतींना टेकून उत्तर आठवताना आणि निकालाच्या दिवशी आनंदाने उड्या मारताना. तुमच्या प्रत्येक यशात मी तुमच्यासोबत हसले आणि तुमच्या प्रत्येक चुकीवर आईच्या मायेने पांघरून घातलं. मी फक्त विटा सिमेंटची इमारत नव्हते, तर तुमचं बालपण जपणारी एक प्रेमळ साक्षीदार होते. आज जेव्हा मला कळतं की माझी ती लहानगी लेकरं जगात मोठी झाली आहेत, स्वतःच्या पायावर उभी राहून ताठ मानेने जगत आहे, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक, कलाकार झालात. तुम्ही यशाची शिखरं सर करत आहात, हे पाहून मला वाटतं माझं आयुष्य सार्थकी लागलं. तुमच्या यशाचा पाया माझ्याच वर्गात रचला गेला, याचा मला खूप अभिमान आहे. पण माझ्या लेकरांनो, तुम्ही तर मोठे झालात, पण तुमची ही आई आता थकली आहे रे, खचली आहे. काळानुरूप माझं शरीर जीर्ण झालंय, माझ्या भिंतींना तडे गेले आहेत, रंग उडाला आहे, पोपडे गळून पडत आहेत. पावसाळ्यात जेव्हा छत गळतं तेव्हा असं वाटतं की तुमच्या आठवणीने माझे डोळे वाहत आहेत. वाळवीने माझी लाकडी दारं, खिडक्या पोखरून काढली आहेत. एकेकाळी जिथे ज्ञानाचा प्रकाश पसरायचा, तिथे आज एकाकीपणा आणि उदासी जाणवते. मला भीती वाटते की निसर्गाचा एखादा तडाखा मला सहन होणार नाही आणि मी तुमच्या बालपणीच्या आठवणीसकट कायमची जमीनदोस्त होईल. म्हणूनच आज मी तुमची शाळा तुमच्या पुढे हात जोडून, पदर पसरून एक विनंती करत आहे. माझ्या मुलामुलींनो, तुम्हीच आता माझा आधार आहात. ज्याप्रमाणे कैलासवासी M.R. भिलारे साहेबांनी मला जन्म दिला, कैलासवासी बाळासाहेब भिलारे दादांनी मला वाढवलं, त्याचप्रमाणे आता तुम्हीच माझे पालक आहात. तुम्हीच माझा सांभाळ करायचा आहे. मला जिवंत ठेवा. माझ्या या थकलेल्या शरीराला तुमच्या कर्तृत्वाची आणि प्रेमाची संजीवनी द्या. चला ना,
आपण सगळे मिळून माझा कायापालट करूया. माझ्या भिंतींना पुन्हा नवा रंग देऊया. माझ्या छपराची डागडुजी करूया. ती तुटलेली बाकं पुन्हा जोडूया. मला पुन्हा एकदा नव्या पिढीच्या मुलामुलींच्या किलबिलाटाने भरून जाऊ द्या. तुमच्या या आईला असं एकाकी जीर्ण अवस्थेत सोडून देऊ नका. परत या आपल्या या ज्ञान मंदिरात. तुमच्या बालपणीच्या आठवणींची ही ठेव पुढच्या पिढींसाठी जपून ठेवण्यासाठी मला मदत करा. मला पुन्हा एकदा ताठमानेने उभं करा, जेणेकरून मी अभिमानाने सांगू शकेन, ही माझी लेकरं आहेत ज्यांनी मला पुन्हा नव्याने घडवलं. मी तुमची वाट पाहतो, तुमच्या प्रेमाच्या आणि आधाराच्या स्पर्शांची. तुमच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहणारी तुमची प्रिय शाळा हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार.